मला असं वाटतं ना की आपल्याला हा डॉनगिरीचा धंदा बंद करून दुसरा धंदा सुरू करणं पडेल. खरं बोलताय भाऊ तुम्ही. एक जमाना होता जेव्हा मोठे मोठे डॉन तुम्हाला घाबरून पळून जायचे आणि आज परिस्थिती अशी आहे ना की गल्लीतलं बारकं कुत्रं सुद्धा घाबरते तुम्हाला. डॉनचं ठीक आहे पण कुत्रे अजून बी घाबरतात बरं मला. ते तुम्ही त्यांचे बिस्किट घेऊन पळून जाता ना. म्हणून तुझ्याकडे काही आयडिया आहे का नवीन? माझ्याकडे एकदम सॉलिड आयडिया आहे. आपण आहे ना पाणीपुरीचा धंदा सुरू करू. तू पागल झाला का? मी एवढा मोठा डॉन आणि पाणीपुरीची गाडी लावू? इथंच तर मागे पडतात आपले लोक. बाहेरून येऊन पाणीपुरीच्या गाड्या लावून सेट झालेत लोक इथे आणि आपण राहा खोट्या रुबाबात. खरं आहे म्हणा. अरे भाऊ जरा विचार तर करा. मला सांगा खालून वरपर्यंत पूर्ण पांढऱ्या कपड्यामध्ये एकदम सुलतान मिर्जाच्या स्टाईलमध्ये तुम्ही पाणीपुरीच्या गाडीवर उभे आणि खांद्यावर आहे तुमचा गमछा. तो का ताटल्या पुसायला लागेल ना तो. ते पण एकदम स्टाईलमध्ये बरं. आणि गोऱ्या गोऱ्या सुंदर सुंदर पुरी ज्या इतर वेळेला तुमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हत्या त्या तुमच्या गाडीला चारी बाजूने घेऊन उभ्या. पुढे बोल. आणि सगळ्या आपापल्या हातात घेऊन उभ्या. काय प्लेटा पुढे. आणि त्या सगळ्यांना पाहून तुम्ही डायरेक्ट असं करता. कसं करता? असं. आणि मी असं काय करतोय? अहो भाऊ पुरीत पाणी भरायच्या अगोदर पाणीपुरीचं पाणी असं हलवून तर घेणं पडेल ना आपल्याला. हा. आणि जसं तुम्ही पुऱ्या देणं चालू केलं सगळ्या पोरी हळूच तुमच्या कानात येऊन म्हणता काय? भैया और दो ना. भैया और दो ना. साला मी अख्ख्या शहराचा भाई आहे आणि तू मला भैया बनवून सोड. तर हो भाऊ ऐकून तर घ्या. पुढे बिन अजून